जय श्रीराम सगळ्यांना नवीन एक ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही कुठे चाललोय भो? कळसुबाई शिखरवर आज निघलोय आम्ही. सकाळी पोहोचल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवू आम्ही. आता आम्ही थोडं चहा वगैरे पितोय. आता चहा वगैरे पुन्हा रात्रीचा प्रवास आहे. हा तू नाही पेतो? मला दे ना. चेअर्स. पुन्हा रात्रीचा प्रवास आहे. हो एक्साइटेड आहे ना? मग एक्साइटेड विषय का भाई. मी कुणाला बी एकदा विचारतो चहा प्यायचं नाही प्यायचे नका प्या. चहा लालूबाई कडून या मेन म्हणजे. आणि आजपासून लगातार 2-3 दिवस मी फिरणार आहे, ब्लॉग पण टाकणार आहे. तुम्ही पाहायला विसरायचं नाही. जर तुम्हाला नाशिकहून कळसुबाईला जायचंय तर तुम्हाला इथून रेल्वे नाशिक रोडवरून घ्यायचं, मग इगतपुरी जायचं, मग इगतपुरीहून कोटीगाव, मग तिथून बारी विलेज, मग तिथून आपल्याला कळसुबाई जाता येतं. तसं मी जातो जे तुम्हाला कळसुबाईसाठी निघालोय. प्लॅटफॉर्म नंबर 3 वर आलेलो आहे. आता इगतपुरी इगतपुरी गोटीला जायचं आम्हाला ट्रेनवर. आणि तिथून मग ट्रेनचा टाइम झालेला आहे. आता येण्यातच आहे ट्रेन. येण्यातच आहे ट्रेन. हा पुढे आम्ही दाखवू सांगू आला. तुम्ही बी आहेत बघत राहा. यांचं कुठं बी सुरू होऊन जातं काही. पाहून घ्या. पाणी मध्ये चुकून दिलाय, पाणी नाही पिणार तो आता कोणाचं. आणि त्यांनी बुच्चन घेऊन घेतलंय. आवाज जोर काहीन बोल, जोर काहीन. आमची सगळ्यांची पिढी करते आणि पुस्तक गेलो आहे. आम्ही प्रयत्न आहेत कळसुबाईला पोहोचू. आम्ही सगळे लय थकलोय, तरी बी जायचंय तर जायचंय कळसुबाईला. दिवसभरचा प्रवास करतोय आम्ही. हे दोन उभे आहेत, त्यांना जागा भेटली नाही. फ्लॅश लाईट लावायचं ना दिखावली तू काय. तरी आम्ही सकाळपर्यंत पोहोचणारच आहेत. सकाळपर्यंत नाही, आताच पोहोचून जाऊ. आता पोहोचून जाऊ. पण आता कसं आहे 10 मिनिटात आपण स्टेशनला उतरू. हा. तिथून 30 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं. बरोबर. ट्रॅक सुरू करायचा आहे. रॅटरी ट्रॅक सुरू केल्यावर आपण दाखवू त्यांना. अजून खूपच टाकून गेलो रे. पूर्ण दिवसभराचा प्रवास आहे आमचा. भाडा जास्त टाकलाय आमचा. पूर्ण दिवस travel केलेला आहे. हा पूर्ण दिवस travel केला ना. पूर्ण दिवस ट्रॅव्हल केलाय. त्याला बोलण्यात बी ताकद नाही बिचाऱ्याकडे. 3 तर पोहे अजिबात काढले नाही, त्याने 2च काढले होते. आम्ही इथं बस स्टँडला आलो. मग बस तर सगळ्या थांबलेल्या होत्या, सगळ्या बस थांबलेल्या होत्या. पण मग लास्ट मुमेंटला आम्हाला 5 मिनिटं राहिले होते. तेवढ्यात एक त्यांनी सांगून दिलं की 9:30ला एक शेवटची बस असते. 9:30ला इगतपुरीहून डायरेक्ट बारी विलेजला बस असते. तर खूप भारी नशीब होतं आपलं. बाळा कितलं भारी नशीब आहे ना. बाहेर नशीब चमकस, बाहेर डायरेक्ट नशीब बापरे. असं अर्धो माणूस आम्हाला एक माणूस होता 200 रुपये लागतील म्हणे पर हेड. मग त्या हे बाकीचे तर म्हणायला लागले होते. पण मग तेवढ्यात म्हणतं बघू तर गरीब मध्ये जाऊन बस लावलेल्या होत्या. पण तेवढ्यात एक माणसाने सांगून दिलं आम्हाला की 9:30ला परफेक्ट इगतपुरीहून बस असते. भारी झाला आमचा नशीब. आता बसने जाऊ आम्ही. ही आमच्या समोर रेल्वे जाते. तर आम्ही बारी विलेजला पोहोचलोय. म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याशी पोहोचलेलो होतो. आमचे स्नॅक्स वगैरे घेतलेले. हे बघा आम्ही खाण्यापिण्यासाठी गोष्टी घेऊन घेतोय. 12 बॉटल एक साथ घेऊन घेतलेल्या आहेत. आणि आता पहिले आम्ही 11 वाजलेत ना. आता 11 वाजलेत. पहिले जेवण करायचं, थोडं झोपायचं, मग 1 वाजता ट्रेक चालू करायचा. म्हणजे मग सकाळचा जो तो ते जे क्लाउड गॅदरिंग बेड, क्लाउड बेड, त्या सगळ्या गोष्टी आम्हाला पाहायला भेटतील. मित्रांनो थोडं सांभाळून चालत जा. इथं हे असे साप राहू शकता बरं का. त्यांनी काहीतरी खाल्लंय बाळा वाटतं ना. योग्य फोटो काढ. तुला सांगच आम्ही कोणत्या जनावर येते गुगल स्कॅन करणार. तू अरे तू काय साप बद्दल इन्फॉर्मेशन काढणी. पण कोणता साप आहे तू सांगतो. हे इकडे असे छोटे छोटे साप पण डेंजर असू शकतात. नीट जायचं, नीट सगळं हे करायचं. 1646 मीटर उंची आहे हे कळसुबाई शिखर. तर आम्ही आता इथं स्टे करून घेतलाय. इथं या जागेवर धर्मवीर खानावडा खाली वाकरे हां. तर इथं थांबून घेतलंय. इथं जेवण करायचं 150 रुपयात अनलिमिटेड जेवण. मग तिथं झोपायची बी सोय आहे. 2 वाजेपर्यंत झोपायचं, नंतर वापस ट्रेक चालू करायचं बस.
तर चला गुड मॉर्निंग आहे वापस सगळ्यांना. आम्ही वापस सुरू झालोय गुड आता. मॉर्निंग. Good आम्ही morning. आता निघालो करसूबाई शिखरावर वापस आमच्याकडे ठाकूर पण आहे. ठाकूर हे आतमध्ये मसोबा पण येतोय मागे. मागे आमचा एक वाघ एक वाघ बसलाय आमचा. हा पुढची वाघ खडी चढतीये. चलो गई आमच्या लपट्ट्या चढून जातोय फक्त. करसूबाई शिखर चढत आहोत. पण आमच्या हा जो इप्पो आहे याच्याने चढला जात नाहीये. एवढ्यातच शारदा बसून गेलेला आहे. सर्व मुलांना डिस्टर्ब करतोय हा इप्पो. बाळाने जर अजून 3-4 चढी घ्या ना. बाळा नाही फिलिंग फिक्स आहे त्याचं. इंडियन आर्मी फिक्स आहे. फिक्स आहे तो. फिलिंग प्राऊड. टीएचे ग्राउंड मारून दिल तो फर्स्ट पडशी. ज्याचं वजन उतरत नाही, जो म्हणतो माझी डेअरी उतरत नाही, त्याने कळसूबाईचे 3-4 पेऱ्या मारून या. उतरून दे. सगळं उतरून जाईल. हे बाहेर गाव ओतून बाळा जे 100% 3-4 तास चढला तर टीए प्याला 100% फर्स्ट पडशी मारून दिल. हो बाळा. आगे सब दिखा दे भाई हम. चलो 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 चलो. असे पॉइंट वर हे लावलेले आहेत लाईट, म्हणून तुम्हाला काही जीव नाही घाबरणार. जय श्रीराम. बाळा म्हणे मला व्हिडिओ घे म्हणे आणि जय श्रीराम. हा श्रीराम भावांनो, आता आम्ही करसूबाईच्या 50% भागावर पोहोचलोय. खोटं बोलतोय तू. 30% आहे. नाही 50% भागावर पोहोचलोय आम्ही आता. हे बघा अजून कसं वाटतं 1-1.5 खालून. तास. हो. बोला. तरी अजून 1-1.5 तासात पूर्ण करसूबाई शिखर पार करू. तेव्हा आम्ही ढगांच्या बेडवर झोपू. व्हिडिओ दाखवू. बाळा प्राऊड ऑफ यू. चाल वरते. चलो भाई. बेकार थकी डायरेक्ट आम्ही खूप थकून गेलोय, पण तरी चढायचंय. असा पायतुऱ्या नाहीये, डायरेक्ट ढलान चढावं लागतंय. अजून अर्ध चढायचं बाकी. आमचं अख्खं जग दिसायला लागलं आम्हाला इथून. हा ना यार, चढ नाही ना. बाळा आता चालू म्हणत होता, बिनकाम नाही ऐकलं ना म्हणे तुमनं म्हणे. मी म्हणे राहतो भाऊ चला म्हणे बोलते बारीक कडसूबाई आणि कोणता किल्ला रतनगड किल्ला नाही जाणार तिकडे घर जिरली भाऊ. घरी जायचं आता डायरेक्ट. त्याची नसल जिरत ना त्यांनी कडसूबाईला एकदा यावं. आपोआप जिरून जाईल. आमची अर्धीच्या वरती पब्लिक वरती पोहोचलीये. यांना घेऊन चालतोय मी. दुसरं काहीच नाहीये. प्रत्येक वेळेस वाटतं थोडंसंच राहिलंय. आतापर्यंत एवढं वरचं शिखर मी कधीच पाहिलेलं नाही. जर खरंच तुमच्यात खरंच ताकद असेल तरच या. जिगरा असेल तरच या, नाही तर येऊ नका. बेकार वरती आहे. हा बापरे. पण भाऊ मजाक नाही सांगतो, वरून असा व्ह्यू वाटतोय. फ्रीजची सुद्धा थंडी हवा एवढी थंडी लागणार नाही. एसीची सुद्धा हवा एवढी थंडी लागणार नाही जेवढं थंडी हवा वरती लागते. डायरेक्ट ढगात येत आम्ही. ढगात थंडी कुंकाळ आणि बो थंडी. नंतर कोणी इन राहते. दर्शन करायचे का? हो योग्या थंडी वाजायनी योग्या. फायनली आम्ही आलोय तिथपर्यंत. ओ भाई ओ एक नंबर आहे. ओ खाली जागा ततले पैसे गेले पण आमची जिरली. आता थंडी वाजत होती म्हणून काय स्वर्ग पाहायचा असेल तर कळसूबाईला या. कारण की
हे दगांचं हे चालू झालंय आता. ज्याचे व्हिडिओज मी मध्ये टाकून देईल की किती भारी वाटतं, आजूबाजूला कसे ढग जमावून जातात. त्यांच्यामध्ये डेअरिंग असेल त्यांनी द्या भाऊ. बेना डेअरिंगचं येऊ नका आणि खूप गंदी थंडी वाजते भाऊ, पहिले सांगतोय. याच्यावरच दाखवून द्या म्हणले द्या साथ में. आणि ऐसा ज्यादा बड़ा आदमी को नहीं लाना इधर, नहीं तो सीढ़ी तोड़ डालेगा. वो हमारे साथ का राहुल बाबू ऊपर नहीं आ रहा. सूरज ही चांद बन के तगडा आहे. काय नका भेटी घ्या आपले. काय रे कसं आहे. माताचे दर्शन करून घ्या, कळसूबाई माताचे. थांब रे. देवी नाही फोटो दिले आपल्या म्हणा गेलो. तर चला मग आजचा ब्लॉग एवढाच होता. आमची तर जिरली आहे. तुम्हाला जरी यायचं असेल तर येऊन जा तुमची जिरवायला. खरंच भाऊ कारखाने मारायचे आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून द्या.